तर दुसरीकडे मुंबईतील कबूतरखान्यांना तात्पुरता दिलासा मिळाल्याचं कळत आहे। 23 जुलैपर्यंत कबूतरखान्यांवर तोडक कारवाई न करण्याचे आदेश देण्यात आले। या कबुतरांना अन्न देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी मान्य करण्यास मात्र नकार देण्यात आलाय। कबुतरांना दाणे घालणाऱ्या या लोकांवर सुद्धा दंडात्मक कारवाई होणार आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मध्ये असणारे जुने आणि ऐतिहासिक कबूतरखाने बंद करण्याची मोहीम मुंबई महानगरपालिकेने उघडलेली होती आणि त्यासाठी मुंबईतल्या ज्या वेगवेगळ्या भागामध्ये हे कबूतरखाने आहेत तिथे योग्य ती कारवाई जी आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं केली जाते। खरं तर कबुतरांना जे लोक अन्न खाऊ घालतात किंवा वेगवेगळे पदार्थ टाकतात त्यांच्यावरती सुद्धा दंडात्मक कारवाई केली जाते आणि या कबूतरखान्यांचं डिमॉलिशन म्हणजेच ते आता उद्ध्वस्त सुद्धा केले जाणार आहेत। तशा पद्धतीची कारवाई येत्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या वतीने केली जाणार होती। मात्र जे कबूतरप्रेमी आहेत किंवा या प्राण्यांना अन्न खाऊ घालणारे जे लोक आहेत त्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये जी याचिका केलेली आहे त्यावरती आता 23 जुलैला पुढे सुनावणी होणार आणि तोपर्यंत कुठल्याही कबूतरखान्यावरती मुंबई महानगरपालिकेने कारवाई करू नये अशा पद्धतीचे अंतरिम आदेश जे आहेत ते मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत। खरं तर दादरच्या अगदी बाजारपेठेच्या मध्यभागी असणाऱ्या या कबूतरखान्यामध्ये अनेक वर्षांपासून हे कबुतरांचं वास्तव्य आहे आणि शेकडो हजारोंच्या संख्येनं हे सगळे कबूतर इथे वावरत असतात। मात्र कॅमेरामन गणेश रहाटे सोबत मी कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई।